तुम्हाला सुंदर असा व्ह्यू बघायला भेटेल सज्जनगडाचा। तो रस्ता तिथून चालला आहे डोंगरामधून। आज रात्री आम्ही थांबलेलो सातारा MIDCच्या इथे आणि आज आम्ही चाललो कास पठार सज्जनगडला। आता सकाळच्या 8 वाजता निघालो आहे सगळे आम्ही। आता बघू आता किती वाजता पोहोचतो कास पठारला। 2-3 स्पॉट आज पण कवर करणार आहे। साताराचे कंदी पेढे घ्यायला आलेलो आता आम्ही शॉपवर। आम्ही चाललोय सज्जनगडला। आम्ही आता उतरलोय सज्जनगडच्या पायथ्याशी आणि आता तिकडे वरती जायचंय। ती टाकी दिसते तिकडे, अर्ध्या रस्त्यापर्यंत येते गाडी, इथून चालत जायला लागतं वरती। जाऊ आता। पण मस्त असा व्ह्यू दिसतोय। तिकडे डॅम आहे आणि ही झाडी बघा तुम्ही, तिथपर्यंत डोंगर गेलाय। आणि आज म्हणजे वीकेंड नाही तर एवढी गर्दी नाही वाटत आहे, तर जाऊ आम्ही पण हळूहळू वरती। काटे लागले की अंगाला खाज येणार असा किडा। जुन्या काळातलं मंदिर एकदम जुन्या काळातला गोळा पण दाखव। श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार सज्जनगड। जुन्या काळातले दरवाजे बघू शकता किती मोठे मोठे। हे बघा तिकडे वरती या मोडी लँग्वेज मध्ये लिहिलंय, ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी आपल्या मराठी भाषेत पण लिहिलंय, खाली अर्थ लिहिलाय त्या लेखाचा। शिवाजीचा पहिला काळ होल ना। ह्या गुफेत जो आतमध्ये जाईल ना तो मेल्याशिवाय बाहेर नाही येणार। काय बोलतो? हा, तर आता या गुफेबद्दल तुम्हाला समजलं असेल। हे बाई गुफा कुठे जाते? अजिंक्यतारा जाते। काय म्हणतो? या गुफेच्या आतमध्ये जो पण गेला आधी तो मेला आहे ना? मेला नाही, मरून बाहेर येणार। तेच म्हणजे मेल्यावर कसला बाहेर येणार? गडचा नकाशा आहे पूर्ण। आणि इथे माहिती या गडाबद्दल पूर्ण माहिती इथे दिली आहे, तुम्ही वाचू शकता। हे बघा काय सगळे द्वार वगैरे एकदम पूर्ण माहिती अशी पद्धतशीर दिली आहे। लोकमान्य टिळक स्मृती सज्जनगड। सज्जनगडावर विरगळ नावाचं एक स्मृतीस्थान आहे। तर हे मंदिर आहे आणि त्या मंदिराचा हे तलाव आहे। मेन पॉइंट आहे। या तलावात मासे पण आहेत असे मोठे। हे बघा तुम्हाला तर दिसतात का नाही काय माहित, इथे खाली झूम करतो मी। इथे भक्त लोकांना राहण्यासाठी सोय आहे। कोणाला जर काही इकडे येण्याची आवड असेल तर ते लोक इथे राहू शकतात। आणि हे जे मंदिर जे रामदास समर्थांचं मंदिर आहे। जय जय रघुवीर समर्थ। आता हे तेव्हाचे 50 वर्ष इथे लिहिलेत बघा।
1950 ते 2000चे. खाली पाय नको देवा फक्त. तर त्यात अजून आत्ताचे 25 वर्ष ॲड करू शकता. आणि आता आपण हे बघा, जसं मी तुम्हाला बोललेलो रामदास स्वामीची संस्थान इथं. ही जी नावं तुम्हाला दिसत आहेत ना सगळी, इथं ट्रस्टींची नावं आहेत ज्या लोकांनी या मंदिराला दान धर्म वगैरे केला आहे. तर पूर्ण अशा मंदिराच्या चारी बाजूने आहेत ती नावं. आणि इथे समोर तुम्ही राहू शकता, स्टेला जागा आहे. आता इथे आपल्याला आतमध्ये जायचं आहे, रामदास स्वामी संस्थान. घेऊ चप्पल वगैरे काढून मग जाऊया आपण. एवढी काय गर्दी नाही आज, होऊ शकता. या मंदिरात जायचं आहे आपल्याला, एवढी काय गर्दी नाही, नॉर्मल आहे सगळं. इथून आपण आतमध्ये आलो तर सगळे फोटो व्हिडिओ काढतायत. खूप काय इथे फिरायला, तुम्हाला दिसलेच या ब्लॉगमध्ये. इथले पंडित लोक सगळे क्रिकेट खेळत आहेत. हा पडू आपण आपल्या गणपती बाप्पाच्या. सुंदर अशी मूर्ती आहे. आणि बघा, रामदास स्वामी संस्थान सज्जनगड श्रीराम व श्री समर्थ समाधी मंदिर, याच्या आतमध्ये जाऊया आपण आता. खाली चाललोय आता आम्ही. आता जागे मारून समर्थ चरित्रावली, ह्याच्या आतमध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचं सगळं त्यांचे डिटेल्स, इन्फॉर्मेशन, फोटो सगळं आहे. जाऊया आपण आतमध्ये आता. हा आंघोळ करतानाचा फोटो आहे ना, लग्नाच्या टायमाचा आहे तो. ते जेव्हा ध्यान करत होते तेव्हाचा हा फोटो आहे. राम रंगी दास दास रंगी राम, भेट होतो शिवाची जीव झाला रामदास. सगळं इथं खाली लिहिले, त्यांचे श्लोक वगैरे लिहिलेत पुढे खेळतानाचे. प्रत्येक मावळीमध्ये त्यांना शिवाजी महाराज देशाला आले, म्हणजे कन्फ्युज झाले की शिवाजी महाराज तिथून शिवाजी महाराज पाहून गेले. शिवाजी महाराजांची गुरु आहे ते. गोड्या भाजी दे ना, तर त्याच्यात तेल राहते. बघा हे 11 मारुतींची आपल्याला खाली गडावर स्टार्टिंगपासून ते आता एंडपर्यंत दिसतील मूर्त्या आहेत 11 मारुतींच्या. समर्थ शिवाय अक्काबाई आपण दिलेलं वाटतं ते दिसतं त्यामध्ये. रिअलमीला आपल्याला पण अर्थ माहिती नाही बघ. हो, जोशी आहे कोणतरी. हो, हे एक पेंटिंग काढायला किती वर्ष गेले. वस्त बरोबर, लय मेहनत आहे याच्या मागं. आता आम्हाला पण काय काय फोटोचा अर्थ नाही माहिती आहे, पण हे आता आम्हाला सांगणार आहेत त्या अर्थ. हे बसलेत ते एवढंच आहे. तुम्ही येशाल ना कधी सज्जनगडावर तर मंदिराच्या बरोबर बाजूलाच आहे. सगळे आम्ही आता बघतोय. आता चाललो इथं मारुतीकडे ढाब्याच्या. तर आता त्या दरवाजाच्या आतमध्ये येऊन हा व्ह्यू भेटला आहे आम्हाला समोर. तर चालत चालत चाललो आहे तिकडे खालून मग तिकडे जाऊ समोर. ते जागा आहे तिकडे बसायला. समोरचा पण व्ह्यू असा पूर्ण चांगला आहे. आता जो डॅम मी तुम्हाला दाखवला आहे ना समोर, तो उरमुडी डॅम आहे. उरमुडीचा व्ह्यू आहे उरमुडी डॅमचा.
आता या पायवाटणी चाललोय आम्ही. अरे आपल्याकडेच येते का काय मयूर? नाही नाही भाई, मारायची नाही तर मला वाटलं. ते बघ कशी करते. ज्या मागे व्ह्यू बघू शकता तुम्ही आता हा वाला. आता आपण तिकडे चाललो त्या टोकाला, पुढे जाऊया रस्त्याने. म्हणजे पावसाळ्यात तर इथला सीन खूपच भारी असतो. तिथं समोर तुम्हाला रस्ता पण दिसेल, थांबा मी तुम्हाला दाखवतो. ते बघा तिथे, हां हा रस्ता आहे तिथे, जंगलमधून जातो हा रस्ता. खूप काय इथं बघण्यासाठी. ब्रह्मपिस स्मारक, हेच ते स्मारक आहे. आता आपल्याला तिकडे पुढे जायचं आहे. आता ढाब्याचा मारुती इथे आलोय आपण. इकडे सज्जनगडला ह्याच मंदिराच्या समोर तुम्ही येशाल तर तुम्हाला सुंदर असा व्ह्यू बघायला भेटेल सज्जनगडाचा. तो रस्ता तिथून चालला आहे डोंगरामधून. कुठलं तरी गाव आहे, अर्ध साताराच दिसतं या डोंगरावरून पूर्ण. आणि समोर त्या पवनचक्क्या, वीटबिल बोलतात त्याला. मंदिर आहे रे, मारुतीचे मंदिर आहे आतमध्ये. आणि तो समोर तिकडं डॅम जो बोललो तो, आणि हे मंदिर इकडे. आणि जेव्हा तुम्ही रामदास स्वामींच्या मठात जेव्हा जाता ना, तेव्हा तिकडे पण त्यांच्या काय वापरलेल्या वस्तू आहेत, जसं की त्यांचा पलंग, त्यांची चादर, त्याच्या तांब्याने पाणी प्यायचे, ज्या भांड्यांनी आंघोळ करायचे, ते सगळं तिथं असं ठेवलं आहे अजून. ते तुम्ही बघू शकता त्यांच्या वस्तू वगैरे त्यांनी ज्या वापरल्यात. पण फक्त ते दाखवायला अलाउड नाही, कारण तिकडं सिक्युरिटी आहे जरा. फोन वगैरे बाहेर काढलं की डायरेक्ट जप्त करतात. फाईन पण आहेत 1000 रुपयाचा. मग त्यामुळे आम्ही तिथे काय शूटिंग वगैरे केली नाही. पण जिथे जिथे जमले तिथे तुम्ही शूटिंग करू शकता, जसे आम्ही केली आहे, व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं. आणि हा माझ्या मागचा व्ह्यू आहे. आता ह्या रस्त्याने मी खाली चाललो आहे सज्जनगडच्या. आता सज्जनगडवरून निघालो आहे आम्ही खाली जायला. आता आम्ही आलो आहे अंगलाई देवीला. लॉक आहे वाटतं, कडी आहे. जाऊ आता दर्शन घ्यायला आतमध्ये. सेम व्ह्यू आहे इथून पण, कारण सगळं टोकावरच आहे ना वरती. सेमच व्ह्यू भेटतो सगळीकडनं, फक्त अँगल वेगळा वेगळा असतो. त्या साईडने तुम्ही तो व्ह्यू बघितलेला, आता ह्या बाजूनी हा व्ह्यू दिसतोय. तिथं आमच्या गाड्या लावल्यात खाली. आणि आता जसं जसं टाईम वाढतो तसं धुकं पण वाढत चाललंय समोर. इकडे बघू शकता तुम्ही, धुकं वाढतंय. तो धूर तर वेगळाच आहे, तिकडे वरती धुकं पण वाढलंय. खतरनाक व्ह्यू आहे इथून, तो मागं बघू शकता तुम्ही. सगळं बघणार आहे का? मस्तपैकी आता अंगलाई देवीचं पण दर्शन झालंय. हे बघा इथे लोक इथं उभे आहेत. आता परत आम्ही चाललो आहे सज्जनगडच्या खाली या रस्त्याने. पारगाव मारुती, जसे तुम्हाला मी जेव्हा तुम्ही वरती येशाल ना, तेव्हा बरोबर 11 मारुती थोड्या थोड्या ठिकाणावर त्यांनी असे लावलेले आहेत. आता पुढे पण आहे, तिथे मी दाखवतो तुम्हाला. आता हे बघा मन वडळे मारुती, तर हे एक मंदिर इथं वरती, एक मंदिर आहे. हे पण दिसतं कधी कधी इथं. आणि हा जो मारुती तो आहे बहे बोरगाव मारुती. हा जो आहे तो चाफळ प्रताप मारुती आहे. आणि त्याच्या समोरच बरोबर उंबरज मारुती आहे, असं तुम्हाला दिसतील रस्त्याने. आता इथे पण आहे शिंगणवाडी खडीचा मारुती. असे खूप सारे मारुतींचे आहेत, जसे मी खूप बोललो, जसे की 11च आहेत, थोड्या थोड्या स्पॉटवर लाभलेले आहेत. इथे पण आहे आता एक, बघू कुठलं आहे आपण. हां, माझगाव मारुती आहे इथे. लोक येतात आता.
जायचं या रस्त्यातून आपल्याला गाडीकडे आता इथे पण आहे एक चाफळ दास मारुती, मसूर मारुती आहे इथे. तुम्हाला स्टार्टिंगलाच दिसेल शहापूर मारुती, इथूनच सुरुवात आहे सगळ्याची ह्याची. आणि आता आम्ही आलोय खाली, काहीतरी घेतात वाटतं इथं. काय घेतलं रे? लस्सी आहे एक ग्लास ताक आहे का? ताक घेतलं आता, सगळं भेटतंय. मका पण आहे, ताक. काय रे ताक आता आम्ही आलोय सगळेजण खाली. आता जसं की गाडी तिकडे लावली आम्ही जनगडच्या खाली आलोय पायथ्याशी. आणि आता आम्ही चाललोय कास पठारला, तर तिथला पण ब्लॉग येईल, तुम्ही नक्की बघा.